फोमो आणि भीतीचं वातावरण सध्या UPSC प्रिपेअर करणाऱ्या ॲस्पिरंट्सच्या मनात आहे. त्याचं कारण आहे प्रिलिम्स कधी स्टार्ट करावी याच्याबद्दलची लॅक ऑफ क्लॅरिटी. वेगवेगळ्या मेजर कोचिंग इन्स्टिट्यूट्सने त्यांचे प्रोग्राम्स लॉन्च केलेत. त्यामुळं जी भीती निर्माण झाली आहे, की अरे एवढे मोठे क्लासेस जर सांगतायत, तर प्रिलिम्सचं प्रिपरेशन आत्ताच केलं पाहिजे का? हा जो प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्यायला आणि अजून इतर प्रिलिम्स रिलेटेड प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आम्ही जमलोय. आम्ही तिघांनी मिळून जे 18 प्रिलिम्स क्लिअर केल्यात, त्या नात्यानं आमची ड्युटी बनते, की याच्याबद्दल ॲस्पिरंट्सला आम्ही एक क्लॅरिटी द्यावी. तर बघा, आत्ता आपण स्टार्ट जर केलं प्रिपरेशन नोव्हेंबरमध्येच, तर त्याचे 2 एक फायदा आहे त्याचा, की कदाचित थोडं लवकर स्टार्ट होईल, प्रिलिम्स क्लिअर होईल, हा विचार येऊ शकतो. पण त्याचे 2 नुकसान आहेत. नुकसान काय आहेत, की तुम्ही प्रिलिम्सला रफली 200 दिवस देतायत. आत्तापासून जर प्रिपरेशन सुरू केलं आणि मेन्स जे आहे प्रिलिम्स नंतर तुम्ही फक्त त्याला 80 दिवसच देतायत. आज तुमचा मेन्स प्रिपरेशन काय स्टेटसला आहे, हा एक प्रश्न तुमच्या मनात आला पाहिजे. तर आम्ही जेव्हा प्रिपेअर केलेलं किंवा इन जनरल क्लिअर ट्रेंड हा आहे, की जानेवारीपासून प्रिलिम्सचं प्रिपरेशन केलं जायचं. आता प्रिलिम्स थोडीशी डिफिकल्ट झाली आहे किंवा फॅक्च्युअल झाली आहे. त्यामुळे आमच्या मते डिसेंबर 15, डिसेंबर 20, जानेवारी असं ॲस्पिरंट्सनुसार ही टाईमलाईन असली पाहिजे. आत्ता प्रिलिम्सचं प्रिपरेशन चालू करणं हे हे क्लिअरली चुकीचं आहे. फक्त आणि फक्त क्लासेसच्या कॉम्पिटिशनमुळे ॲस्पिरंट्सचं नुकसान नाही झालं पाहिजे. तर याच्याप्रमाणेच अजून काय पिलर्स आहेत? वेळेचं तर पाहिलं आपण, की कधी स्टार्ट केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण तुषार सर, काय पिलर्स अजून तुमच्या मते प्रिलिम्स प्रिपरेशनसाठी आहे? सर तुम्ही तर सांगितलं की प्रिलियम्सची सुरुवात कधी केली पाहिजे. पण सुरुवात तुम्ही समजा तुम्ही एक टाइम फ्रेम दिला की या टायमाला किंवा डिसेंबरमध्ये सुरुवात करू शकता किंवा कधी पण सुरुवात करू शकता. पण मला असं वाटतं सुरुवात कधी करणं हे जितकं महत्त्वाचं आहे, त्यापेक्षा पण महत्त्वाचं आहे की ते केल्यानंतर काय करायला पाहिजे पुढची 4 ते 5 महिने. तर मला असं वाटतं की डिसिप्लिन आणि अकाउंटेबिलिटी ह्या 2 मेजर फीचर्स असतात. कारण सुरुवात कधी करावी हे बरेच जण सांगतील किंवा कळेल लोकांना की काय करायचं. पण सुरुवात केल्यानंतर ती 4-5 महिने कशी पर्सिस्टंट ठेवायची त्यासाठी डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. कारण विषय भरपूर आहे तुमच्याकडे. वेळ भरपूर म्हणजे वेळ 5 महिन्यामध्ये इतकं व्यवस्थित टाईम टेबलमध्ये कव्हर करणं हे खूप म्हणजे चॅलेंजिंग टास्क आहे. आणि त्याचसोबतच मला असं वाटते की आपण रोज जे ठरवलंय म्हणजे टाईम टेबल तर सगळे बनवणार. एक 4 महिन्याचा, 5 महिन्याचा, मंथली असेल, वीकली असेल, टाईम टेबल बनवतात. पण तो फॉलो होतोय का नाही? ते आपण करतोय का नाही? उदाहरणार्थ साधं उदाहरणार्थ स्क्रीन टाईम. आपण रोज डिजिटल स्क्रीनमध्ये किती बघतोय, फोन किती बघतोय, ह्याबद्दल पण क्लॅरिटी नसते आणि हा आपल्या वेळी चॅलेंज नव्हता. हा आत्ता खूप मेजर चॅलेंज आहे. त्यामुळे ती अकाउंटेबिलिटी की आपण जे ठरवलंय तो टाईम टेबल फॉलो करतोय का नाही? ज्या दिवशी विषय संपवायचा आहे, त्या दिवशी ते संपतंय का नाही? ह्या 2 गोष्टी मला वाटतं खूप महत्त्वाच्या राहणार आहे प्रिलिम्सच्या सक्सेसमध्ये, ओव्हरऑल कॉन्फिडन्समध्ये. आणि ह्या 2 गोष्टींवरतीच आपण खूप आपल्या प्रिपरेशनच्या वेळेस पण भर दिला आणि आता आपली जी प्रिलिम्स रिव्हिजन बॅच आहे, ओजी नेव्हिगेटर, त्यामध्ये पण आपले हे 2 मेजर पिलर्स आहेत, की डिसिप्लिन आणि अकाउंटेबिलिटी. जे काय करायची प्रिलिम्सची तयारी ती डिसिप्लिन मॅनरमध्ये करा आणि कुणाला तरी अकाउंटेबल तुमचा स्टडी पार्टनर असेल किंवा मग आपण जसं ओजी नेव्हिगेटरमध्ये करतो, की त्यांचे स्क्रीन टाईम चेक करणं, तुम्ही किती वेळ अभ्यास करताय ते बघणं आणि ऑफलाईनमध्ये तर आपण डायरेक्टली त्यांच्या टचमध्ये असतो मुलांच्या. त्यामुळे मला हा पिलर महत्त्वाचा वाटतो. तुम्ही म्हटलात ओजी नेव्हिगेटर. हे ओजी नेव्हिगेटर नेमकं काय आहे? याचा थोडा खुलासा करा सर, आनंद सर. ॲक्च्युली आमचं आधी नाव नाव होतं बॅचचं नॅव्हिगेटर बॅच. पण एक दिल्लीच्या मोठ्या क्लासनी आमचं नाव कॉपी केलं. आय डोंट नो वेदर इट इज कॉपीड ऑर नॉट. पण त्यांनी आमच्यासारखंच नाव घेतलेलं आहे प्रिलिम्स नॅव्हिगेटर. त्यामुळं रिअल आणि माझं हे थर्ड इटरेशन आहे नॅव्हिगेटर बॅचचं 2024मध्ये, नंतर 25मध्ये आणि ज्याचा रिझल्ट वन ऑफ द टॉप आहे. दिल्लीच्या कुठल्या कोचिंग क्लासशी कंपेअर केलं तर आमचा रिझल्ट टॉप आहे. तर त्याचं हे थर्ड इटरेशन आहे. पण त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नये म्हणून हे सेपरेशन क्लिअर कट आणि लोकांना कळावं ओरिजिनल गँगस्टर कोण आहे, त्यासाठी हे ओजी नॅव्हिगेटर आहे. आणि त्यातमध्ये विशेष काय आहे, त्यांनी आमचं कॉपी केलं का मला माहीत नाही, बघितलं का मला माहीत नाही, पण फिलॉसॉफी पण सेम आमच्यासारखं ठेवायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जे आम्ही क्लासमध्ये करून घेतो लोकांकडनं, तर सेम फिलॉसॉफी त्या फॉलो करत आहे. ॲक्च्युली ह्या गोष्टीमुळे मला रादर आनंदच झाला
की रिअल त्यांनी त्यांचं जुनं ओरिजिनल पद्धत सोडून नवीन पद्धत आमच्यासारखी पद्धत अवलंबली. ह्यामुळे ॲस्पिरंटचा पण नक्की फायदाच होईल. मला पण ते वाटते की हे चांगलं आहे, की म्हणजे एक चांगली जो प्रेसिडेन्स आपण सेट केलाय तो कुठे ना कुठेतरी बाकीचे लोक फॉलो करायला लागलेत. त्यामुळेच म्हणजे इट्स गुड फॉर ॲस्पिरंट्स. सर आनंद सर, सिलेबस कव्हरेज हा किती इम्पॉर्टंट? आता डिसिप्लिन आणि अकाउंटेबिलिटी बद्दल तुषार सरांनी सांगितलं, तर सिलेबस कव्हरेज बद्दल तुम्ही काय सांगाल? सिलेबस कव्हरेज तर माझं म्हणणं स्टेप 0 किंवा स्टेप 1 असू शकते. स्टेप 0च म्हणूया, की बेसिक तुम्हाला जायचं आहे तर तुमचं लक्ष्मीकांत, जॉग्राफीचे NCERT, PMFIS हे सर्व पुस्तकं तुमचे कव्हर झाले पाहिजे. पण मुलांचा मेजर प्रॉब्लेम काय? उदाहरणार्थ PMFISच्या बद्दल मी बघितलं किंवा लक्ष्मीकांतबद्दल पण बघितलेलं आहे. 1 महिना लक्ष्मीकांत वाचत बसतात ते. PMFIS तर कव्हर होतच नाही. निम्म वाचलं की सोडून देतात, कारण की ती टेक्निकल गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये सायन्सवाल्या बायोवाल्या गोष्टी पण येतात. त्यामुळे इव्हन चांगले चांगले सायन्स बॅकग्राऊंडचे लोक पण मध्ये आलं की सोडून देतात. सिलेबस कव्हर होतच नाहीये. तर सिलेबस कव्हर व्हायसाठी आम्ही काय करतो बेसिकली, फॉर एक्झाम्पल 10 दिवस 12 दिवस आहे ते डे वाईज तुम्हाला ह्या दिवशी डे 1ला चॅप्टर नंबर 2, 3, 4 आहे ते PMFISचा वाचून यायचा आहे. किंवा लक्ष्मीकांत मधलं तुम्हाला डे वाईज टाइम टेबल दिलं जातं की डे 1ला तुम्हाला चॅप्टर नंबर 22 वाचून यायचा आहे, डे 2ला तुम्हाला चॅप्टर नंबर 23 आणि 24 वाचून यायचा आहे. पार्लमेंटचे सगळ्यात महत्त्वाचे चॅप्टर आहेत ते. तर आम्ही आमच्या नॅव्हिगेटर बॅचमध्ये 12 दिवसात तुमचं बाय डिफॉल्ट लक्ष्मीकांत आहे ते कव्हर झालं पाहिजे. 14 दिवस मध्ये तुमचं PMFIS आहे किंवा एन्व्हायरमेंट आहे ते कव्हर झालं पाहिजे. एवढा टाइम का दिला? ते पण एकदम सायंटिफिकली प्लॅन केलेलं आहे. लक्ष्मीकांत 12 दिवसात होऊ शकतं का? तर होऊ शकतं. हे माझा 7 वर्षाचा अनुभव आहे. मी 7व्या वेळा ही बॅच कंडक्ट करतोय. मग PMFला थोडा जास्त दिवस लागतो. लोक टेक्निकल गोष्ट आहे त्यामुळे जास्त दिवस लागतो. हिस्ट्रीला थोडासा कमी दिवस लागतो आणि वेटेज पण कमी झालंय. त्यानुसार आम्ही व्हॅरी दिलंय. 7 दिवसामध्ये तुमचं मॉडर्न इंडिया आहे ते कव्हर झालं पाहिजे. तर हे फक्त आम्ही त्यांना टार्गेट देत नाही, तर त्यांच्याकडनं आम्ही करून पण घेतो. मला वाटतं म्हणजे एवढं जर सायंटिफिकली प्लॅन्ड आहे शेड्यूल, तर मला वाटतं बॅच लावणं न लावणं ॲस्पिरंट्सचा प्रश्न आहे. बट बॅच नाही जरी लावली तरी शेड्यूल फॉलो करायला पाहिजे आणि ॲस्पिरंट्स. विशेष सर तुम्हाला सांगतो, हे बरेच लोक आहेत असे की ते शेड्यूल आमचं एक्झॅक्टली इव्हन टॉपर पण आहेत. आता ते ऑफिसमध्ये काम करतात वगैरे, त्यांना पॉसिबल नाहीये. तर टॉपर जे ऑलरेडी UPSC सिलेक्टेड झालेत ते आमचं शेड्यूल मागून घेतात आणि शेड्यूल फॉलो करतात. पण अनफॉर्च्युनेटली काही लोकांचं काय होतं, जे घरी प्रिपेअर करतायत काही गोष्टींमुळे ते बॅच जॉईन करत नाहीत आणि शेड्यूल फॉलो करायचा प्रयत्न करतात, पण ते अर्ध्यावरच सोडून देतात, गिव्ह अप करतात. त्यामुळे तुम्हाला एक कोणतरी हँड होल्ड करणारा, तुमच्याकडनं अकाउंटेबिलिटी एस्टॅब्लिश करणारा किंवा तुमच्याकडनं हंटर लागून मागं करून घेणारा कोणतरी पाहिजे. तर ते आम्ही इन्श्युअर करतो. आमची जी फॅकल्टीज आहेत ते इन्श्युअर करतात. तुषार सर, आनंद सरांनी स्टॅटिक बद्दल क्लॅरिटी दिली आपल्याला. करंट कसं आणि करंट बद्दल काय तुमचं मत आहे? बघा, करंट अफेअर्स बद्दल भरपूर गोंधळ असतो. भरपूर सोर्सेस लोक वाचत बसतात किंवा टायमिंग नाही कळत, कधी कुठलं वाचायचं, कधी कसं घ्यायचं हातामध्ये. तर आपण जनरली काय करतो किंवा काय करायला पाहिजे, की जो तुम्ही स्टॅटिक विषय वाचतात त्याचंच करंट जर आपण घेतलं आणि तेच रेग्युलरली वाचायला लागलं, तर कसं आहे, UPSC मध्ये बऱ्याचदा करंट इन्स्पायर्ड स्टॅटिक पण येतं किंवा दोघांना इंटरलिंकिंग करून येतं. त्यामुळे आपण काय करतो, की स्टॅटिक विषय जो चालू आहे त्याच विषयाचं तुम्हाला आपण करंट कव्हर करून घेतो. आणि सोर्स एक मेजर इश्यू आहे, की कुठला सोर्स वापरायचा. 4 सोर्सेस एवढे आहेत. तर आपण काय केलेत, की जे बेस्ट सोर्स आहे मार्केटमधला, जे पण चांगले सगळे आता भरपूर क्लासेस आहेत ते चांगले नोट्स काढतात. आता आपण त्याच्यामधलं काय करतो, त्यातला तो बेस्ट आहे आणि रिलेव्हंट आहे आणि थोडक्यात होईल तसा कंटेंट आपण कंपाईल करतो आणि आपले स्वतःचे आपण नोट्स करंट अफेअर्सच्या देतो. त्यामुळे स्टॅटिक सब्जेक्ट सोबतच आपण करंट कव्हर करतो आणि ज्या ज्या गोष्टी आहेत, समजा स्कीम्सवाला आहे, ह्याच्या आपण सेपरेटली ते कव्हर करून घेतो नंतर. तर स्टॅटिक सोबतच पॅरलली रोज अर्धा पाऊण तास करंट केलं तर नंतर बर्डन नाही येणार. ही आपली सिलेक्टिव्ह करंट अफेअर्स आपण परत त्याच्यामध्ये करतो, की जे विषय गरजेचे, जे टॉपिक्स गरजेचे तेवढंच घ्यायचं. टेस्ट सिरीज बद्दल ॲस्पिरंट्सचे भरपूर डाऊट्स असतात. टेस्ट सिरीज टेस्ट कधी द्याव्या, किती द्याव्या, तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली टेस्ट तर आहेत महत्त्वाच्या, पण टेस्टच्या पेक्षा एक जास्त महत्त्वाची गोष्ट आहे डेली MCQ प्रॅक्टिस. जसं मेन्ससाठी डेली आन्सर रायटिंग तुमचं क्वालिटी ऑफ आन्सर इम्प्रूव्ह करतं, तसं प्रीचा ॲप्टिट्यूड तुम्हाला जर डेव्हलप करायचा असेल तर डेली MCQ प्रॅक्टिस फार महत्त्वाची. इव्हन माझा पण सिग्निफिकंट स्कोर दरवेळेस का आला, पहिल्या अटेम्प्टमध्येच मला 30 मार्क्सचा लीड होता प्रीमध्ये. तर का? मी माझे जे सिनियर्स आहेत, धीरज भैया असतील किंवा रोहित आहे, तर त्यांच्याबरोबर आम्ही डेली MCQ आहे ते सॉल्व करायचो आणि त्यांनी जे लॉजिक सांगितले, त्यांनी जे अप्रोच सांगितले ते अडॅप्ट करायचा प्रयत्न करायचो. तर आम्ही इथं नॅव्हिगेटर बॅचमध्ये काय करतो, की डेली MCQ प्रॅक्टिस आहे ते करून घेतो आणि सिलेबस पण कसा ॲक्च्युली ट्रॅडिशनल बॅच नाहीच आहे.
रादर मी ज्यांचं बेसिक सिलेबस कव्हर झालाय त्यांना तर मी रिकमेंड करतो, स्ट्रॉंगली रिकमेंड करतो की तुम्ही बॅच लावूच नका. आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगनी पूर्ण सिलेबस कव्हर करायचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ मला पॉलिटी कव्हर करायचंय, तर 12 दिवस पॉलिटी आहे ते MCQ मध्ये डिवाइड केलं जातं. डेली तुम्हाला 30 ते 35 MCQ आहेत, ते सॉल्व्ह करायचे असतात. ते कसे सॉल्व्ह तुम्हाला सॉल्व्ह नाही करायचे, ते तुम्ही माझ्याबरोबर सॉल्व्ह करायचे. माझ्याबरोबर का? तर माझा एक्सपिरियन्स, तुषार सरांचा एक्सपिरियन्स, गिरीश सरांचा एक्सपिरियन्स आहे. एवढ्या वेळा प्री, तुषार सरांनी 7 वेळा, गिरीश सरांनी 6 वेळा, एवढ्या वेळा प्री क्रॅक कशामुळे केली? स्टॅटिकवर कमांड आहे, सगळ्या गोष्टी आहेत, करंट अफेअर चांगले, सगळ्या गोष्टी आहेत. पण जे एक लॉजिक आहे, अप्रोच आहे, ते खूप स्ट्रॉंग आहे. आणि ते अप्रोच किंवा लॉजिक आहे एका लेक्चरमध्ये पर्क्युलेट होणार नाही, एका लेक्चरमध्ये लोकांच्या डोक्यामध्ये बसणार नाही. ते डेली आम्हाला जर फॉलो केलं, आमच्याबरोबरच सॉल्व्ह केलं, तर तुम्हाला ते अप्रोच आहे ते बिल्डिंग होणार आहे, रिअल आहे. तर त्यामुळे टेस्टपेक्षा जास्त महत्त्वाचं मला असं वाटतं की डेली MCQ आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त आम्ही त्या MCQ अप्रोच नाही, तर त्याच्या अराउंड ज्या पेरिफेरल कन्सेप्ट आहे, इंटरलिंकेजेस आहेत टॉपिकचं, तर त्या MCQ सॉल्विंगमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतो. आता हे जे MCQ सॉल्विंग तुम्ही सांगताय डेलीचं, त्याच्यात तुम्ही PYQ अनालिसिसला वेटेज देता का? कारण काय होतं, PYQ अनालिसिस सगळ्यांना माहिती आहे केलं पाहिजे, पण कळत नाही ॲस्पिरंट्सला. ऍक्च्युली आपण ज्याला मराठी म्हणतो कर्मकांड झाले PYQ अनालिसिस किंवा रिच्युअलिझम झालेलं आहे. मॅक्सिमम लोक, सगळे लोक करतात. सत्यनारायणची पूजा करायची बाबा, घर ओपन झाल्यावर सगळे करतात, पण त्याच्या मागची बेसिक फिलॉसॉफी कोण जाणून घेत नाही. तसंच आमचं PYQच्या बाबतीत मी मॅक्सिमम ॲस्पिरंटचं बघतो. तर आम्ही PYQ अनालिसिस, तर हे जे आमचे MCQ डेली सॉल्व्ह करणार आहेत, तर मोस्टली PYQ ओरिएंटेडच MCQ आहेत किंवा PYQच आहेत. आणि फक्त UPSCचे PYQ नाही आहेत त्याच्यामध्ये, CDS, CAPF जे आपल्याला रिलेव्हंट आहेत, सगळे रिलेव्हंट नाही आहेत. CDS, CAPFचे आपल्याला सगळे रिलेव्हंट नाही, तर जे आपल्याला रिलेव्हंट आहेत ते इन्कॉर्पोरेट करायचं. म्हणजे पॉलिटीचे जे डे वाईज MCQ आहेत त्याच्यामध्ये CDS, CAPFचे MCQ पण इन्कॉर्पोरेट करायचा प्रयत्न केला. त्यामुळे PYQ कसे सॉल्व्ह केले पाहिजे, PYQचा अप्रोच कसा असला पाहिजे, किंवा आमचा अप्रोच कसा होता, माझा, गिरीश सरांचा, तुषारचा अप्रोच कसा होता, ते पण तुम्हाला रिअल अंडरस्टँडिंग होईल. PYQ कसे केले पाहिजे, कर्मकांड आहे ते दूर होईल. सर तुषार, जर तुम्ही टेस्ट सिरीज, आता हा क्वेश्चन असतो कोणती लावावी किंवा किती द्याव्या, बरोबर. टेस्ट सिरीजला कसं आपण एक सायंटिफिकली जर प्रिपेअर टेस्ट सिरीजचं प्लॅनिंग केलं तर काय फायदा होऊ शकतो? काय तुमचं याच्याबद्दल? बघा, टेस्ट सिरीज तर हे महत्त्वाचे आहे. आणि ॲस्पिरंट्सला जसं तुम्ही म्हणतात, नंबर ऑफ टेस्ट किती द्यायच्या, कोणते द्यायचा, हा एक मेजर डाऊट असतो. मग आपण काय सजेस्ट करतो, किंवा आपण इथे काय केलं आहे, की आपली बेस्ट ऑफ द बेस्ट टेस्ट सिरीज आहे, की जो सब्जेक्ट तुम्ही वाचताय त्याच्या टेस्ट तुम्ही दिल्या पाहिजेत. परत आपण जसं रिव्हिजनमध्ये सर सांगतील, की रिव्हिजनच्या पण टेस्ट दिल्या पाहिजे. म्हणजे टेस्ट जितक्या महत्त्वाच्या आहे, तितकी त्याची प्लेसमेंट पण महत्त्वाची, की कुठल्या टेस्टनंतर, कुठल्या विषयानंतर कुठल्या टेस्ट द्यायच्या, की त्याचं आकलन ॲनालिसिस आपण कसं कसं करायचं, हे सगळं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण, आणि यासोबतच काय आहे, की आता भरपूर चांगले चांगले कोचिंग क्लासेस चांगले क्वेश्चन्स काढतात, आणि त्याच आपण मास्टर आहे, की आपल्याला कळतं की कुठला क्वेश्चन महत्त्वाचा आहे UPSCचा. तर आपण काय केलं बेस्ट ऑफ द बेस्ट टेस्ट सिरीजमध्ये, की ह्या ज्या सगळ्या इन्स्टिट्यूटच्या टेस्ट आहे, जे 4-5 चांगले इन्स्टिट्यूटचे चांगले क्वेश्चन्स काढतात, आणि आपल्याला माहिती की हा चांगला क्वेश्चन आहे, तर त्याचा आपण बेस्ट क्वेश्चन्स घेतलेत विषयावाईज, जे UPSCला एकदम धरून आहेत. कारण काही 100 क्वेश्चन कुठल्याही इन्स्टिट्यूटचे एकदम रिलेव्हंट नसतात. मग त्यांचं कॉम्बिनेशन करून आपण ही टेस्ट सिरीज बनवली, जेणेकरून तुम्ही जे बेस्ट अवेलेबल आहे क्वेश्चन्स, ते तुम्हाला द्यायचं फर्स्ट स्टेज. त्यानंतर आपण टेस्ट सिरीजमध्ये आपण ॲनालिसिसवरती भरपूर फोकस देतो, की टेस्ट झाल्यानंतर काय करायचं. जसं आपण समजा आपली आपली टेस्ट सिरीजची ॲनालिसिस जी स्ट्रॅटेजी होती, की टेस्ट देणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच चुका काय करतायत, तुमचा अप्रोच कसा डेव्हलप होत आहे, तुमचं काय चुकतंय, तुम्हाला किती मार्क्स कसे येत आहेत, किंवा रेशिओ काय तुमचा करेक्ट येण्याचा, इझी तर नाही चुकत आहे, डिफिकल्ट चुकत नाही, कुठला विषय वीक होतोय, हे ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे. हे आपण स्टुडंट्सला हेल्प करतो. आपण त्यांना शीट्स देणार आहेत, की तुम्हीच म्हणजे स्टुडंट्सकडनंच ॲनालिसिस ते करून घेणं महत्त्वाचं आहे, की बाबा तुझं एक टेस्ट दिल्यानंतर, एक FLT दिल्यानंतर कुठला विषय वीक राहतोय, इझी तर नाही चुकत आहे, 50-50 वाल्यांचा प्रॉब्लेम असतो. मग हे सगळं टेस्ट सिरीज ह्या सगळे असं बघितलं पाहिजे होलिस्टिकली. मग ते आपण बेस्ट ऑफ द बेस्ट टेस्ट सिरीजमध्ये इन्शुअर करतो, आणि एक सफिशियंट नंबर ऑफ टेस्ट, अराउंड 30 टेस्ट आपण घेतो. त्यामुळे क्वांटिटीचा पण एवढा इश्यू नाही आहे, प्रॅक्टिस पण इनफ होते, आणि ॲनालिसिस पण त्याचं आपण करतो. सर आता टेस्ट सिरीजचं टेस्टचं ॲनालिसिस, आता हे भरपूर सगळे टीचर्स किंवा स्टुडंट्सला माहिती आहे, पण ह्याच्यात पर्सनल टच नसल्यामुळे ॲस्पिरंट्सला स्वतः ते करता येत नाही. बरोबर. तर तुम्ही कसं पर्सनल टच एन्श्योर करताय या बॅचमध्ये? आता पर्सनल टच बघा, आपण तर ऑफलाईनमध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं आपल्या बॅच असतात. ऑफलाईनमध्ये ते डायरेक्ट स्टुडंट्सच्या आपण टचमध्ये असतो.
की तो काय करतोय, डेली MCQ पण कसं सोडवतोय आणि टेस्ट पण कसं सोडवतोय हे आपल्याला दिसतं. आपण त्यांच्याशी बोलतो, 1 to 1 बोलतो आपण ऑफलाईनमध्ये. आता ऑनलाईनमध्ये आपण सेशन्स घेतो, की प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर तिचं त्याच्यामध्ये मार्क करून देतो आपण, की काय हा क्वेश्चन्स कसा आहे किंवा याची क्वालिटी कशी आहे, कुठले क्वेश्चन चुकायला पाहिजे होते, कुठले क्वेश्चन नाही चुकायला पाहिजे. आणि स्पेशल सेशन्स असतात, की बाबा एक टेस्ट कशी ॲनलाईज करायची, की त्याच्यामध्ये आता ही टेस्ट स्पेसिफिक आणि प्रत्येक टेस्ट झाल्यानंतर त्याचं काय आकलन असायला पाहिजे, काय त्याच्यात चुकायला पाहिजे होतं, काय नाही चुकायला पाहिजे होतं, असं आपण स्टुडंट्सला हेल्प करतो. आणि ज्याला नाही येते, तो तर डायरेक्टली आपल्याला अप्रोच करू शकतो, की मला कळत नाहीये, मला सांगा. आपण त्यांना डायरेक्टली सांगतो. आता टेस्ट किती द्यायच्या किंवा टेस्ट द्यायच्या या गोष्टींबद्दल ॲस्पिरंट्स देतात टेस्ट. पण मला एक जाणवलेलं आहे की ते सिम्युलेटेड एन्व्हायरमेंट जे असतं, बरोबर. डिरेक्टली जेव्हा आपण UPSC मध्ये जाऊन देतो बरोबर. आणि स्वतः जे लायब्ररी असेल किंवा तुमचं स्टडी जे बरोबर. कम्फर्टेबल स्टडी एन्व्हायरमेंट आहे, बरोबर. ह्याच्यात खूप फरक आहे. येस. याच्यासाठी आपण काय करतोय? हां, तुम्ही बरोबर मुद्दा मांडला. कारण शेवटी प्रेशर सिच्युएशनमध्ये देण्याची सवय पाहिजे. शेवटी काय 2 तासात तुम्ही काय करता ते महत्त्वाचं आहे. आपल्या घरी आणि आपल्या ज्या याच्यामध्ये असणारे कम्फर्ट झोनमध्ये सगळे शेअर असतात. पण तुम्ही ज्या युद्धाच्या मैदानावर जाऊन तिथे प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण सिम्युलेटेड एन्व्हायर्नमेंटमध्ये टेस्ट घेतो. जसे आपण शाळा असतात आपल्या, जसे UPSCची परीक्षा होते, तसेच आपण टेस्ट ज्या आहेत सगळ्या सिम्युलेटेड एन्व्हायर्नमेंटमध्ये कंडक्ट करतो आणि तिथे ॲक्चुअल मुलांना त्या प्रेशरमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो, की तुम्ही. आणि खूपदा होतं आपण जेवढ्या टेस्ट आहे आपल्या, ऑलमोस्ट आपल्या टेस्ट सेंटरला होतात ऑफलाईन. समजा आपण ऑफलाईनच एन्करेज करतो त्यामुळे द्यायला. त्यामुळे अकाउंटेबिलिटी राहते आणि कॉम्पिटिशनचा सेन्स येतो सिम्युलेटेड एन्व्हायर्नमेंटमध्ये, की तुम्हीच नाही अभ्यास करत आहे, भरपूर लोकं अभ्यास करतायत. त्यामुळे ती अर्जन्सी येते आणि ते प्रेशर हँडलिंग करण्याची प्रॅक्टिस येते. सो सिम्युलेटेड एन्व्हायर्नमेंटमध्ये टेस्ट देणं हा एक मेजर आपला वैशिष्ट्य आहे आपल्या टेस्ट सिरीजचा. यामुळे मला वाटतं कदाचित ती भीती जी असते डिरेक्टली UPSC ला जाऊन देण्याची, ती भीतीच राहत नाही. सर, आता आनंद सर, रिव्हिजन हा एक प्रश्न आहे. आता कितीतरी सिन्सिअर ॲस्पिरंट्स प्रिपरेशन करतात चांगलं, पण जेव्हा एक्झाममध्ये त्यांना सोपा जरी क्वेश्चन आला, कन्फ्युजन होतं. त्याचं उत्तर कदाचित रिव्हिजन आहे. तर ते कसं तुम्ही एन्श्योर करता की मी रिव्हिजन कायम माझ्या केली पाहिजे? स्टुडंटला म्हणतो की जे डर्टी पिक्चरमध्ये विद्या बालनचा डायलॉग होता की पिक्चर सिर्फ 3 चीजों के वजह से चलती है, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. मी इथे UPSC ॲस्पिरंटला सांगतो की तुम्हाला UPSC प्री फक्त एका गोष्टी किंवा मेन्स पण एका गोष्टीमुळे क्लिअर होती, रिव्हिजन रिव्हिजन आणि रिव्हिजन. आणि बरोबर तिने 3 वेळा वर्ड वापरला, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. माझा फॉर्म्युला पण तोच आहे की रिव्हिजन रिव्हिजन आणि रिव्हिजन 3 वेळा, R/3. तुम्ही मागचा व्हिडिओ बघा किंवा आपले जे टॉपर आहेत आनंद खंडेलवाल, एक्सेप्शनल स्टोरी आहे त्यांची, तर त्यांचा व्हिडिओ बघा. त्यांनी पण हा फॉर्म्युला त्यांच्या हृदयात कोरलेला आहे. त्यांच्या तोंडावर कधी पण विचारलं तुम्ही त्यांना की R/3च म्हणणार ते. तुमचा फॉर्म्युला सगळ्या महाराष्ट्रात गेला असेल. R/3 आहे. तुमची 3 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे. पण प्रॉब्लेम काय, लोकांची 1 वेळा होत नाही, 2 वेळा होत नाही. तर ते कसं इन्श्युअर करायचं? तर ते इन्शुरन्स आम्ही टेस्ट मार्फत करतो. फॉर एक्झाम्पल, मुलांचा प्रॉब्लेम काय, आणि आम्ही पण आधी आम्हाला ॲक्च्युली जाणवलं नव्हतं हे. नंतर मुलांशी इंटरॅक्ट केलं किंवा मुलांचे प्रॉब्लेम बघितले तेव्हा कळालं की पहिल्यांदा पॉलिटी झालं. फॉर एक्झाम्पल 16 डिसेंबरपासनं ते 25-26 डिसेंबरपर्यंत लोकांनी पॉलिटी कव्हर केलं. आता ते पॉलिटी झालं, ते डायरेक्ट परत मार्च-एप्रिलमध्ये पॉलिटी परत बघणार. पॉलिटीला बघणारच नाही. आणि पॉलिटी असा सब्जेक्ट आहे, जर तुम्ही 1 महिना जर त्याला दिला ना, 1 महिना जर गॅप पडला, तुमचं विसरून जातं, 100% विसरून जातं. मला पण आज पण मला शिकवायचं असेल तर मला ते वाचून जावं लागतं, फ्रेश मेमरीमध्ये असावं लागतं. तर ते इन्श्युअर करण्यासाठी आम्ही पिरियॉडिक रिव्हिजन टेस्ट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहिलं मॉड्यूल पॉलिटी झालं, त्यानंतर सेकंड मॉड्यूल आहे जॉग्राफीचं. जॉग्राफीनंतर आम्ही परत एक रिव्हिजन टेस्ट ठेवतो, पॉलिटीची आहे ती रिव्हिजन टेस्ट होतो. त्यामुळं आणि सेम असं फक्त पॉलिटी बाबत नाही आहे, तर बाकीच्या सब्जेक्ट बाबत पण असंच आहे आमचं की रिव्हिजन टेस्ट. त्यामुळं काय, टेस्ट असले की लोक फिअरमुळं ते अभ्यास करून येतात आणि प्रॉपर ते रिव्हिजन त्यांची होती. आणि आपण ज्या बुकलेट्स पण आपण जे बनवतो, क्वेश्चन्सच्या बुकलेट्स, त्या पण सिस्टमॅटिकली आणि सायंटिफिक मॅनरमध्ये केलेल्या असतात. ॲक्च्युली ते बुकलेटचं एक सांगायचं झालं, ते युनिक फीचर आहे आपल्या बॅचचं, नॅव्हिगेटर बॅचचं युनिक फीचर आहे की मला नाही असं वाटत अजून कोण कॉपी पण करू शकत नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी कॉपी करतील, पण ते बुकलेट अजून तुम्ही बघितलं नाही कोणी कॉपी केलेलं. तर आपण पूर्ण, मी फॉर एक्झाम्पल 12 दिवस आहे ते लक्ष्मीकांत कव्हर करणार आहे. कसं कव्हर करणार आहे? तुम्हाला डे वाईज आहे ते MCQ दिले जातात. डे 1ला तुम्हाला हे 30 MCQ सॉल्व्ह करायचे पार्लमेंटचे. तर ते तुमच्या बुकलेट, आणि बुकलेट पण एक सायंटिफिकली डिझाईन केलेलं आहे. अर्धं बुकलेट प्रिंटेड आहे, हाफ पेज आहे, A4 साईजचा अर्धा पार्ट जो आहे तो प्रिंटेड आहे, हाफ पार्ट जो आहे तो ब्लँक आहे. का? तर ब्लँक स्पेस त्यांना दिलेली, तुम्ही लिहायचं आहे तिथं.
मी अप्रोच माझा जो होता किंवा तुम्हाला ज्या मिस्टेक वाटतात मी केल्या MCQ सॉल्व्ह करताना क्लासरूममध्ये, तर तुम्ही तिथे नोट डाऊन करायचे. त्यामुळे रिव्हिजन करताना ते तुम्हाला मिस्टेक पण कळणार आहे, कंटेंट पण होणार आहे आणि पूर्ण लक्ष्मीकांत जे आहे MCQ मार्फत आहे ते रिव्हिजन होणार आहे रिव्हिजनच्या वेळेस. आता आपण सगळं बोललो ऑस्ट्रेलिया सोबतच्या प्रिपरेशनचं, हा है ना. बांगलादेश जो आहे सीसॅट, की ज्याच्याकडे इग्नोर केल्याने खूप ॲस्पिरंट्स मागच्या 4-5 वर्षात. त्याच्यात आम्ही दोघं पण आहे. आता ॲस्पिरंट्स मध्ये तुम्ही काय चुका पाहिल्यात सीसॅटला? सीसॅटला मला असं वाटतं की खूप एकतर लेट सुरू करतात जरा. म्हणजे मला असं वाटतं की डोक्यात असतं लोकांच्या की सीसॅट आहे, सीसॅट करायचंय, बरं सीसॅट करायचंय. पण काय म्हणजे एकतर जीएसनी खूप जास्त ऑक्युपाईड असतात आधी, की जीएसच नाही झालं, होत नाहीये किंवा कट ऑफ त्याच्यावर ठरतो. त्यामुळे थोडासा करायचा असते तरी पण एक त्याला कमी महत्त्व सुरुवातीला देतात आणि नंतर पॅनिक होतात बरीच जण आणि नंतर मग ते खूप जास्त वेळ द्यायला लागतात. तर मला असं सीसॅटचा टायमिंगचा मॅनेजमेंटचा इश्यू येतो, की कधी करायचं, किती करायचं आणि अजून एक आहे त्याच्यामध्ये की कसं करायचं. म्हणजे आपण चॅप्टर वाईज करायचं, रिझनिंग आधी करायचं का डेली परम्युटेशन, समजा एक टॉपिक घेऊन ते सोडवायचं का पेपरच सोडवायचा. त्यामुळे हा गोंधळ भरपूर आहे. जो तो त्या पद्धतीने करतो. मला वाटतं मला पण शेवटच्या याला तसं झालं होतं. ते केलं पाहिजे. मला असं वाटतं की ज्याला इश्यू आहे, ज्याला 60-70च्या अराउंड जो आहे सीसॅटमध्ये, त्यांनी तर रेग्युलर प्रॅक्टिस केली पाहिजे सुरुवातीपासून. आपले भरपूर स्टुडंट्स आहेत की जे सीसॅटमुळे राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी, मला असं वाटतं की सुरुवातीपासून करा आणि पेपर द्या, टेस्ट द्या सीसॅटचा. बाकी तुम्ही कसं करायचं तुम्ही जास्त व्यवस्थित सांगू शकणार मला. ऍक्च्युली त्याच्यामध्ये पण मी सांगतो की आपलं पण कसं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन होतं स्टुडंटला बघून. बरोबर. पहिल्या नॅव्हिगेटरमध्ये 2024च्या नॅव्हिगेटरमध्ये सीसॅट हा कॉम्पोनंट होता. गिरीश सरांनी लेक्चर वगैरे पण घेतले होते, पण आम्हाला कळालं की मुलं रेग्युलर प्रॅक्टिस करत करत नाही. नाहीये. तर त्यामुळे आम्ही काय ऍड केलं बाबा, मी आणि आमची पूर्ण टीम आहे, कायझेन टेक्निकवर पूर्ण बिलीफ आहे, कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. आम्ही बॅचमध्ये पण कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट केली. पहिल्या नॅव्हिगेटरमध्ये सीसॅट प्रॅक्टिस इन्क्लूड नव्हती. लेक्चर्स होते, गिरीश सरांचे लेक्चर पिरियडिकल झाले होते. मग आम्ही काय केलं, डेली प्रॅक्टिस आहे. मागच्या वर्षीच्या बॅचमध्ये डेली काही क्वेश्चन्स PYQ आहे ते दिले जायचे किंवा बाकीचे क्वेश्चन्स आहे दिले जायचे. मुलं आहे ते डेली प्रॅक्टिस करायचे. ते काय कळालं, मुलं प्रॅक्टिस करतात, काही मुलंच प्रॅक्टिस करतात, पण काही लोकांच्या बेसिक कॉन्सेप्ट पण क्लिअर नाही आहेत. ह्या वर्षी आम्ही काय केलेलं आहे, आणि सीसॅटला पण आमच्याकडनं थोडंसं इग्नोर झालं होतं की आम्हाला असं वाटायचं आम्ही GS शिकवतोय, सीसॅट त्यांच्या एंडने ते करत असतील असं वाटायचं, फक्त प्रॅक्टिस करत असतील असं आम्हाला वाटायचं. पण ह्या वर्षी आम्ही काय केलेलं आहे की सीसॅट ॲज अ सेपरेट सब्जेक्ट पण ट्रीट केलेलं आहे. जसं पॉलिटीचं मॉड्यूल होणार आहे, जसं इकॉनॉमीचं जॉग्राफीचं मॉड्यूल होणार आहे, तसं सीसॅटचं मॉड्यूल होणार आहे. सीसॅटचं मॉड्यूल एकदा नाही होणार आहे, मल्टिपल टाइम होणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला जानेवारीमध्ये पण काही लेक्चर सीसॅटचे, फेब्रुवारीमध्ये पण काही लेक्चर आणि मार्चमध्ये पण काही लेक्चर्स आहेत. ते कसे कंडक्ट करणार आहे, ऑब्व्हियसली आपली स्टार फॅकल्टी आहे सीसॅटमध्ये, त्यांनी कंटिन्युअसली चांगला स्कोर केलेला आहे. गिरीश सरच कंडक्ट करणार आहे, त्याच्यामध्ये बेसिक गोष्टी पण ते एक्सप्लेन करणार आहे. सर सीसॅटचा माझा आता मल्टिपल टाइम्स 150+ स्कोअर केल्यानंतर मला असं वाटायचं की सीसॅट काही, मी स्वतःही मला असं वाटायचं की ॲस्पिरंट्स करू शकतील. पण जेव्हा ॲस्पिरंट्सची भरपूर दरवर्षी पाहिलं की काय चुका होत आहेत, तर मला हे जाणवलं की ते कोणता तरी कोर्स करतात किंवा सेल्फ स्टडी करतात, जास्त प्रॅक्टिस करत नाहीत. हा एक इश्यू होता. आणि दुसरा इश्यू होता की टाईम मॅनेजमेंट जे आहे त्याच्यात खूप मोठा फ्लॉ आहे सीसॅटमध्ये. आपल्याला काय वाटतं की 66च मार्क्स पाहिजेत, त्यामुळे आपण कॉम्प्लेसंट होतो आणि सोप्या क्वेश्चन्सला पण 4-4 मिनिट घ्यायला लागतात ॲस्पिरंट्स. त्यात आता UPSCने ठरवलं की एकदम कॅट लेवलचेच पेपर्स काढायचे, त्यामुळे तर तुम्हाला त्याला वेटेज द्यावं लागणार. मग ह्या गोष्टीला समजून आपण काय केलं आहे की आपले सेशन्स तर आहेतच, जसं पॉलिटी आहे, वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, तसं सीसॅटला एक सब्जेक्ट मांडलं तर आहेच. पण डेली सीसॅटचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस आपण हे वीकडेजला, वीकेंड सॅटर्डे संडेला ब्रिदर असणार, पण वीकडेजला प्रॅक्टिस करणार, त्याचे एक्सप्लेनेशन्स असणार, प्लस वेगळे डाऊट सॉल्विंग सेशन्स असणार. याच्याने काय होणार की म्हणजे सीसॅटला इग्नोर केलं जाऊ नये, त्याच्यामुळे कोणी 0 कॅज्युअलिटी, एकही व्यक्ती सीसॅटमुळे फेल होणार नाही याची काळजी ॲस्पिरंट्सकडून पण घेतली पाहिजे आणि आपण तर घेणारच आहेत. तर अशा पद्धतीने मला वाटतं हे पिलर्स आहेत. प्रिलिम्सचे मोस्ट ऑफ द डाऊट्स तर झालेच आहेत. तसं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही विसरतायत, प्रिलिम्स क्लिअर करायला सगळ्यात महत्त्वाचा कुठला गोष्ट असेल, आता आनंद सरांनी तर सांगितलं की आपलं रिव्हिजन. पण मला असं वाटतं किंवा तुम्हाला पण तुम्ही पण भरपूरदा हायलाईट करतात की सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळं रिव्हिजन तुम्ही R/6 करून टाका. आणि जर या आस्पेक्टमध्ये तुम्ही जर त्या दिवशी नाही व्यवस्थित ठेवला
तर तुम्ही नाही क्लिअर करू शकणार. तो आहे एक राईट माइंडसेट. म्हणजे माइंडसेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ऑन द एक्झाम डे. ह्याच्यावर तुम्ही थोडंसं इलॅबोरेट करा, की माइंडसेट किती महत्त्वाचा आहे. माइंडसेट म्हणजे नेमकं काय आणि कसं आपण एन्शुअर करणार आहे. सर माइंडसेट म्हणजे आता जे जेमिमा रॉड्रिग्सनी ठेवला बरोबर. किंवा स्पोर्ट्समध्ये आपल्याला खूप रेग्युलरली माइंडसेटचं इम्पॉर्टन्स दिसतं. कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह फील्डमध्ये काय गोष्टी लागतात, आपण UPSCचं घेऊ प्रिलिम्सचं, तर नॉलेज लागतं आणि स्किल्स लागतात, MCQ सॉल्विंग. या गोष्टींकडेच सगळीजण फोकस करतात, ह्या तयारीने जातात. पण माइंडसेटवर काय म्हणतात, माइंडसेट म्हणजे काय, कॉन्फिडंट राहा, काही नाही तू घाबरू नको, फक्त एवढं लिमिटेड अंडरस्टँडिंग माइंडसेटचं असतं. माइंडसेट म्हणजे काय, माइंडसेट वीक असणं म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विदाऊट प्राईम मिनिस्टर, म्हणजे सायक्लोन विदाऊट आय है ना, म्हणजे भारताची इकॉनॉमी विदाऊट RBI. म्हणजे माइंडसेट असा पिलर आहे, जो पिलर तुम्ही काढला बाकीचे पिलर असल्याचा पण काही फायदा होणार नाही. या पिलरला मी पर्सनली, आपण सगळे आपण अनुभवातून पाहिलंय की चांगले चांगले ॲस्पिरंट सुद्धा रेडी असताना का क्लिअर होत नाही आहेत. तर आपल्याला जाणवलं की एक्झामचे 2 तास आहेत, त्याच्यात त्यांनी चांगलं डील नाही केलं, प्रेशर आहे, त्याचं हँडलिंग नाही झालं, काम कंपोज नाही आहेत ते. आणि 2 तास म्हणजे पूर्ण वर्ष झालं तुमचं. 2 तास एकीकडे आणि एक तुमचं पूर्ण वर्ष. यामुळेच आपण या बॅचमध्ये माइंडसेटवर स्पेशल फोकस असणार आहे. माइंडसेट हा शब्द परत परत वापरणं एवढाच उद्देश नाही आहे, तर एक्झॅक्टली कसा माइंडसेट विद्यार्थ्यांचा वीक आहे, कुठे वीक आहे, त्याला कसं स्ट्रॉंग करायचं, त्यांना सगळ्यात महत्त्वाचं तर त्यांना आयडेंटिफाय करून द्यायचं है ना. याचंच एक मेजर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर प्रत्येक टेस्ट नंतर एकमेकांसोबत मार्क्स कम्पेअर करत राहणं हे वीक माइंडसेटचं एक उदाहरण आहे है ना. आपल्या टेस्ट म्हणजे नेट प्रॅक्टिस सारख्या असतात. मार्क्स कमी जरी आले त्याला कोणत्या स्पिरिटमध्ये घ्यायचं, प्रोसेस काय असते, लर्निंग काय असते, ह्या लहान लहान गोष्टींना आपण हायलाईट करतो ज्या इनविजिबल आहेत. पॉलिटी काय विजिबल आहे, पॉलिटीची टीचिंग किंवा MCQ सॉल्विंग हे विजिबल स्किल्स आहेत जे आपल्याला कळतं. पण माइंडसेटचं इनविजिबल इम्प्रूव्हमेंट आपण या बॅचमध्ये करतो. त्यासाठी अकॅडमिक, नॉन अकॅडमिक वेगवेगळ्या एक्सरसाइजेस है ना, या इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि मला वाटतं सगळ्यात मोठा USP है ना, कारण स्किल्स ॲस्पिरंट स्वतः शिकतील किंवा आपली अप्रोच एवढी स्ट्रॉंग आहे त्यातून शिकतील. पण माइंडसेट जर शिकणार नाहीत किंवा माइंडसेट स्ट्रॉंग करणार नाहीत तर ॲस्पिरंट्स क्लिअर करूच शकत नाहीत, असं मला वाटतं. हे तर झालं आमच्या नॅव्हिगेटर बॅचचं आख्यान. तुम्हाला काही नॅव्हिगेटर बॅचबद्दल डाऊट्स असतील तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघू शकता किंवा आमचे जुने व्हिडिओ पण बघू शकता. आणि बाकीचे डाऊट्स असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसला रीच आउट करू शकता किंवा डायरेक्टली आमच्याशी पण कम्युनिकेट करू शकता. तुषार सर असेल, मी असेल, गिरीश सर असेल, कुणाशीही डायरेक्ट कम्युनिकेट करू शकता. आणि बाकीचे डिटेल्स आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये आणि आमच्या वेबसाईटवर आहे, ते तुम्हाला भेटून जातील. आणि विषय फक्त नॉर्थ स्टार नेव्हिगेटरचा बॅचचा नाही आहे. विषय आहे की प्रिलिम्स चालू असताना प्रिपरेशन 4 महिन्यात सुद्धा ॲस्पिरंट्सला काही डाऊट असेल तर नॉर्थ स्टारची टीम नेहमीच अवेलेबल राहील. मी म्हणजे ॲस्पिरंट्सला हे सांगेल, आता माझी स्वतःची बॅच आहे किंवा माझ्या फ्रेंड्सची बॅच आहे म्हणून नाही, तर तुमच्या लाईफचा, ॲस्पिरंट्सच्या लाईफचा लाईफ चेंजिंग है ना, जर्नी चेंजिंग हा तुमचं बॅच जॉईन करण्याचा डिसिजन असेल आणि ऑब्वियसली त्याच्यासाठी गरज आहे की तुम्हीही तेवढ्या डेडिकेशनने त्या गोष्टी ज्या सांगितल्या चालल्यात त्या फॉलो करणं. तुम्हाला नक्कीच याचा इम्पॅक्ट, याचा रिझल्ट दिसणार. कमीत कमी 250 ॲस्पिरंट्सचा रिझल्ट आम्ही प्रिलिम्सचा आत्तापर्यंत आमच्या स्वतःची जर्नी चालू असताना प्लस आम्ही जेव्हापासून मेंटरिंग करतोय, आम्ही टीचिंग करतोय तेव्हापासून दिलाय. काही स्टोरी अशात विश्वास बसत नाही. आता आनंद खंडेलवालची स्टोरी लोकांना विश्वास बसत नाही की त्याला आधीच्या अटेम्प्टला 2023च्या 13 मार्क्स होते आणि नंतर आहे All ते India rank ऑल इंडिया 2 रँक 2 Forest आणि ते मध्ये. पण फक्त पुण्यात प्रिपेअर, आपल्याकडे मध्ये प्रिपेअर करून एवढा रँक आलेला आहे त्याचा. तर हे विश्वास बसत नाही. सिमिलरली गिरीश सरांकडे एक मेंटरशिपसाठी आलेला आहे उत्सव राका, तर त्याचे पण आधीच्या अटेम्प्टला 41 मार्क होते. नंतर गिरीश सरांची मेंटरशिप घेतली, 270 रँक आहे तो आलेला आहे. आणि म्हणजे हे मार्केटिंगचा एक प्रयत्न आहे का, तर आहे, पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं एक जेन्युइन इंटेंट आहे की ॲस्पिरंट्सच्या प्रिपरेशनमध्ये, प्रिलिम्सच्या प्रिपरेशन में सी चेंज
एक जमीन आसमानचं अंतर आणण्याचा आपला प्रयत्न जो आहे तो नक्कीच ॲस्पिरंट्सला दिसेल. नाही, नक्कीच. आणि कसं प्रिलिम्सचं वातावरण खूप वोलटाईल आहे आणि ते 4-5 महिन्यामध्ये गोंधळ खूप होतो स्टुडंट्समध्ये आणि एक राईट एक्सपिरियन्स्ड लोकं भेटत नाही. म्हणजे आता आमचं स्वतःचं आता स्तुती करत नाही, पण कन्सिस्टंटली प्रिलिम्स क्लिअर करणं हे काहीतरी एक एक खूप स्ट्राँग स्ट्रॅटेजी आहे. खूप प्रूव्हन आणि आमची तिघांची तर प्रूव्हन स्ट्रॅटेजी होती. पण ही जी बॅच आहे आमची, ह्या बॅचमध्ये पण आम्ही हे आणायचा प्रयत्न करतोय आणि आमचा तिघांचा फोकस असणार आहे रिझल्ट, की रिझल्ट जेवढे आम्ही जास्त देऊ, तेवढं आम्ही परत पुढच्या वर्षी तुमच्याकडे बोलायला येऊ. म्हणजे रिझल्ट देणं आणि आम्ही तेवढे कॉन्फिडंट आहे, की आमचा रिझल्ट कसा आलाय, कसं आम्ही प्रत्येक प्रिलिम्स क्लिअर करणं हे काही फ्लूक नाही ना. मागच्या तुम्ही पॉडकास्टमध्ये बघितलं, की एक बैठक असते डिसिप्लिनची, बाकी सगळ्या गोष्टींची. हे असे पिलर्स सगळे डिस्कस केलेत. तर हे पिलर्स व्यवस्थित आम्ही खूप कॉन्शियसली ही बॅच डिझाइन केलेली आहे. तिला खूप क्लोजली मॉनिटर करतो. आमचे रिव्ह्यूज असतात. इंटरनली आम्ही एकमेकांना सजेशन्स देत असतो. सजेशन्स वेलकम करत असतो. त्याच्या मंथनातून हे आम्ही करायचा प्रयत्न केलाय आणि तुमच्या प्रिपरेशनला नक्कीच एक दिशा देण्याचा आणि रिझल्ट देण्याचा आमचा अल्टिमेट मोटिव्ह तोच आहे, की रिझल्ट आला पाहिजे. नाहीतर काय सगळं बोलून हे व्यर्थ आहे. त्यामुळे काही डाऊट असलं तर आम्हाला रीच आउट करा. एक तुम्हाला नक्कीच याचा ब्रोशर वगैरे तर बॅचच्या डिटेल्स अजून कळतील. ते येतीलच. तुम्हाला कळवले जातीलच आमच्या टेलिग्राम चॅनल थ्रू. त्यामुळे ऑल द बेस्ट.